नमस्कार. विठूच्या वाडीमध्ये कीर्तनकार पुंडलिक महाराज आलेले असतात. त्यावेळी त्यांनी इंदूला चॅलेंज केलेलं असतं, यापुढे दिग्रजकरांची गादी कोण चालवणार. त्यावेळेला इंदू बोलते, याचा विचार करायची तुम्हाला गरज. त्यावेळेला पुंडलिक महाराज बोलतात, पुरे झालं. अगं तुझ्या नवऱ्याला धड बोलता तरी येतं का, याचा विचार कर. तो काय दिग्रजकरांची गादी चालवणार. तेव्हा लगेच इंदू बोलते, असं जर का असेल ना तर अधोक्षज बोलणार. अधोक्षज असा बोलणार की तुम्ही सर्वजण त्याच्याकडे बघत बसणार. तेव्हा पुंडलिक महाराज बोलतात, हो तुझा अधोक्षज न अडखळता कीर्तन करू शकतो का, मला फक्त एवढंच सांग. तेव्हा लगेच इंदू बोलते, हो अधोक्षज न अडखळता कीर्तन करू शकतो याची मला पूर्णपणे खात्री आहे. तेव्हा पुंडलिक महाराज हसतात. सगळेजण तिथे बसलेले चकित झालेले असतात. नारायणीताई शकुंतलाबाईंच्या कानात पुटपुटते, काकू अगं काय झालं हिला. ही असं म्हणते जे कधीच शक्य नाही. मला तर खूप भीती वाटायला लागली आहे. इंदूला कळतच नाही आहे का ती काय वागते ते. तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात, प्लीज शांत हो. इंदू जे काही बोलते ते विचारपूर्वक बोलत असेल आणि आता जर का इंदूने शब्द दिलाय म्हटल्यावरती आपल्या अधोक्षजला कीर्तन करावंच लागेल. तेवढ्यात मात्र इंदू पुंडलिक महाराजांना बोलते, हसताय हसा हसा, नंतर तुम्ही स्वतःच टाळ्या वाजवून त्याचं स्वागत कराल, त्याचं कौतुक कराल. तेव्हा लगेच पुंडलिक महाराज म्हणतात, हो का मी कौतुक करेन. भारी विश्वास आहे तुझा. काय आहे ना, तुझ्या नवऱ्यावरती विश्वास आहे, पण त्याच्या आईला विचार तिचा विश्वास आहे का. तेव्हा मात्र मोठ्या बाई इंदूजवळ जातात आणि म्हणतात, एक कार्टे अगं कशाला मध्ये मध्ये तडमडतेस. माझ्या मुलाची इज्जत चव्हाट्यावरती आणण्याचाच प्रयत्न चालू आहे का तुझा. तेव्हा लगेच इंदू बोलते, मोठ्या बाई तुम्ही असं कशाला म्हणताय. मोठ्या बाई प्लीज तुम्ही शांत व्हा. नका एवढा त्रास करून घेऊ. माझी पूर्णपणे खात्री आहे मोठ्या बाई, काही होणार नाही. आपला अधोक्षज छान प्रकारे कीर्तन करेल की नाही तुम्ही बघा. हे ऐकून मोठ्या बाई इंदूकडे बघतच राहतात. त्याच वेळेला लगेच पुंडलिक महाराज बोलतात, नको ग बाई, एवढा डोक्याला ताप करू नकोस. एकच गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरीसुद्धा तू स्वतःला वाचवू शकणार नाहीस. तुझं वागणं खूपच चुकीचं आहे, प्लीज जरा शांत हो. तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच इंदू बोलते, झालं तर मग उद्याच अधोक्षज इथे दणक्यात कीर्तन करेल आणि तुम्ही सगळेजण बघत राहाल. पुंडलिक महाराज तुम्ही माझ्या अधोक्षजला चॅलेंज केलं आहेत ना. नाही ना, माझ्या अधोक्षजने हे कीर्तन करून दाखवलं तर नावाची इंद्रायणी अधोक्षज दिग्रजकर नाही मी. आता तुम्ही बघाच. त्यावेळेला लगेच पुंडलिक महाराज बोलतात, आत्मविश्वास तर दृढ आहे, पण तोंडावर पडलीस तर काय करशील. तेव्हा लगेच इंद्रायणी बोलते, कायमचं कीर्तन करणं सोडून देईन. तेव्हा मात्र सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, अधोक्षज घरी आल्यावरती इंदूला म्हणत असतो, इंदू अगं काय चाललंय तुझं, तू का असं त्यांना बोललीस. तुला कळतंय का तू काय बोललीस ते. जे कधीही शक्य नाही ते तू त्यांच्याजवळ कबूल केलंयस. अगं कशाला तू चॅलेंज स्वीकारायचं. तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात, इंदू अगं जरा विचार करायचा बाळा चॅलेंज स्वीकारण्याआधी. तू असं कसं काय चॅलेंज स्वीकारलंस. तुला तर माहिती आहे अधोक्षज लहानपणापासून अडखळतो, तरीसुद्धा तू हे चॅलेंज स्वीकारलंस का. अगं इंदू तुला कळतंय का, यामुळे त्याचीच इज्जत चव्हाट्यावर येईल. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, घ्या आणखीन डोक्यावर घ्या या मुलीला. नाहीतरी तुमचं तसंच म्हणणं असतं ना व्यंकट भाऊजी, प्रत्येक वेळेला तुम्ही या मुलीला डोक्यावर घेत असता. ही जे करेल ते योग्य, ही जे बोलेल ते योग्य, पण जरा विचार करा व्यंकट भाऊजी तुम्ही किती चुकीचं बोलताय ते. तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात, पुरे. मोठ्या बाई तुम्ही जरा शांत व्हा. खरं सांगायचं तर मोठ्या बाई तुम्ही आई म्हणून तरी त्यांच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे. प्लीज तुम्ही शांत व्हा. तेव्हा विंजे सरकार म्हणतात, अहो चुलत सासरे बुवा तुम्ही असं का म्हणताय. चुलत सासरे बुवा तुम्हाला तर सगळीच परिस्थिती माहिती आहे, तरीसुद्धा तुम्ही नको तिथे या मुलीची बाजू का घेताय.
तुम्हाला माहिती आहे ना नको ते होऊन बसेल तरी सुद्धा तुम्ही असं का वागताय. तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात, पुरे झालं, काहीही होणार नाही. तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्याच गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे. इंदूने जर का वचन दिलंय तर ते वचन आपल्याला पाळलंच पाहिजे. तेव्हा मात्र मोठ्या बाई मोठ्याने ओरडतात, माझा अधोक्षज कीर्तन करणार नाही. माझ्या अधोक्षजने जर का कीर्तन केलं तर खूप मोठा घोटाळा होऊ शकतो आणि नको ते होऊ शकतं. प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा. तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो, इंदू तुला खरंच वाटतं मी कीर्तन करू शकेन का. तेव्हा लगेच इंदू बोलते, अधोक्षज माझा पूर्ण विश्वास आहे, तू कीर्तन नक्की करणार, तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव. तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो, इंदू तू जर का सोबत असशील तर मी नक्कीच कीर्तन करेल. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, तू काही डोक्यावर पडलायस. अरे तुला समजतंय का तू काय बोलतोयस ते, जरा विचार कर अधोक्षज. तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो, पुरे आई, मला विषय वाढवायचा नाही. मला एक गोष्ट कळून चुकली आई, मी कीर्तन अगदी व्यवस्थित करणार, मला पूर्णपणे खात्री आहे. तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात, ठीक आहे अधोक्षज, तुला जे करायचं आहे ते कर. शेवटी मी काय बोलणार ना, तू तर माझं ऐकणंच सोडून दिलंयस. तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो, आई तसं काही नाही, तू असा विचारसुद्धा करू नकोस. तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात, मला कसलाच विचार करायचा नाही अधोक्षज, आता सर्वच संपलं. तुला फक्त स्वतःचं तेच खरं करायचं आहे ना, कर. या मुलीच्या नादाला लाग आणि काय करायचं आहे ते कर, स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घे. तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात, वहिनी अहो असं काय करताय तुम्ही. वहिनी अहो जरा विचार करा ना, तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. वहिनी प्लीज जरा समजून घ्या. तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात, पुरे झालं, आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा माझ्या मुलाचा जर का अपमान झाला तर मात्र मी इंद्रायणी तुला सोडणार नाही. तेव्हा व्यंकू महाराज बोलतात, इंदूवरती माझा सुद्धा विश्वास आहे, इंदू कधीच चुकीचं वागणार नाही आणि खरं सांगायचं तर इंदू कधीच खोटं वागूच शकत नाही. तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात. व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात, पुरे झालं, आता मला या विषयावरती काहीच बोलायचं नाही. अधोक्षज अंताजी दिग्रजकर उद्या कीर्तनाला उभा राहणार आणि दणक्यात कीर्तन करणार आणि त्या पुंडलिक महाराजांना त्यांची लायकी दाखवणार. मला तर आताच डोळ्यासमोर दिसायला लागलंय, लोक अधोक्षजचं खूपच कौतुक करतायत. तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात, रंगवा स्वप्न रंगवा. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर इंदूसाठी तरी अधोक्षज छान प्रकारे कीर्तन करू शकेल का. कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.